नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालू घडामोडीवरील प्रश्न. उत्तर माहीत असेल तर वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. उत्तर शोधण्यासाठी वेळ आहे 5 सेकंद. चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या राज्याने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल व्हॅन प्रोग्राम सुरू केला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, बी हिमाचल प्रदेश, सी आसाम, डी राजस्थान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. भारत सरकारने कोणत्या देशाला $1 दशलक्ष मानवतावादी मदत जाहीर केली आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए युगांडा, बी केनिया, सी रवांडा, डी सोमालिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केनिया. प्रश्न क्रमांक 3. न्यू डेव्हलपमेंट बँकेचा NDB 9वा सदस्य कोणता देश बनला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए अल्जेरिया, बी म्यानमार, सी युक्रेन, डी मंगोलिया. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी युक्रेन. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या संस्थेने स्त्री शक्ती आणि कर्करोग अहवाल प्रसिद्ध केला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, बी CDC, सी लेन्स्टेन कमिशन, डी WHO. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लेन्सेट कमिशन. प्रश्न क्रमांक 5. ज्ञान भारतम मिशनचा स्वारंभ कोणी केला आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए द्रौपदी मुर्मू, बी राजनाथ सिंह, सी नरेंद्र मोदी, डी अमित शहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 6. DRDOने प्रलय बॅलिस्टिक मिसाईलचे कोठून परीक्षण केले आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए राजस्थान, बी ओडिशा, सी आसाम, डी गुजरात. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा. प्रश्न क्रमांक 7. हेनरी किसिंजर ज्यांना शीतयुद्धाच्या काळातील सर्वात प्रबळ अमेरिकन राजकारणी मानले जाते आणि ज्यांचे नुकतेच निधन झाले ते माजी कोण आहेत? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए इंग्लंडचे पंतप्रधान, बी कॅनडाचे पंतप्रधान, सी युनायटेड स्टेट्सचे सचिव, डी युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी युनायटेड स्टेट्सचे सचिव. प्रश्न क्रमांक 8. TGBने सुरू केलेल्या भारतातील पहिल्या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोबाईल ATM व्हॅनचे नाव काय आहे? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए TGB ऑन व्हील्स, बी TGB मोबाईल, सी TGB सोलर व्हॅन, डी TGB एक्सप्रेस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए TGB ऑन व्हील्स. प्रश्न क्रमांक 9. सीमा सुरक्षा दल BSF कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? ऑप्शन आहेत. ऑप्शन ए परराष्ट्र मंत्रालय, बी ऊर्जा मंत्रालय, सी संरक्षण मंत्रालय, डी
गृह मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, गृह मंत्रालय. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट यशस्वीपणे प्रक्षेपित केला आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए USA, बी भूतान, सी दक्षिण अमेरिका, डी जपान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, जपान. प्रश्न क्रमांक 11. आरोग्य डॉक्टर्स ऑन व्हील हा उपक्रम कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाचा आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए गुजरात, बी उत्तर प्रदेश, सी जम्मू आणि काश्मीर, डी दिल्ली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 12. भारताचा पहिला AI शक्तीवर चालणारा बहुभाषिक कायदेशीर सहाय्यक कोणत्या संस्थेने सुरू केला? ऑप्शन आहेत ऑप्शन ए नीती आयोग, बी मुंबई इंडियन्स, सी कायदा आणि न्याय मंत्रालय, डी राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, भारताचे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 13. अलीकडे सवेरा हा स्तनाचा कर्करोग लवकर शोधण्याचा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए हरियाणा, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश, डी बिहार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हरियाणा. प्रश्न क्रमांक 14. कॅरी 5चे NCRP इंटिग्रेशन सोल्युशन लागू करणारी पहिली भारतीय बँक कोणती ठरली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए बँक ऑफ बडोदा, बी पंजाब नॅशनल बँक, सी कॅनरा बँक, डी बँक ऑफ इंडिया. उत्तर माहीत असल्यास वेळेपूर्वी कमेंट बॉक्समध्ये लिहा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पंजाब नॅशनल बँक. प्रश्न क्रमांक 15. गाननगाई सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन आहेत ऑप्शन ए मणिपूर, बी आसाम, सी ओडिशा, डी पश्चिम बंगाल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए मणिपूर. प्रश्न क्रमांक 16. संरक्षण खरेदी परिषदेने कोणत्या स्वदेशी संरक्षण उपकरणाला मंजुरी दिली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए अर्जुन मार्क 2 रणगाडे, बी तेजस लढाऊ विमाने, सी INS विक्रांत विमानवाहू जहाजे, डी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अर्जुन मार्क 2 रणगाडे. प्रश्न क्रमांक 17. मार्स सॅम्पल रिटर्न मिशन हा कोणत्या अंतराळ संस्थेचा उपक्रम आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए इस्रो ESA, बी नासा ESA, सी इसा जाक्षा, डी इस्रो नासा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नासा ESA. प्रश्न क्रमांक 18. भारतीय लष्कराने सुरू केलेली स्वदेशी सक्षम ड्रोन विरोधी प्रणाली कोणत्या कंपनीच्या सहकार्याने विकसित करण्यात आली? ऑप्शन आहेत ऑप्शन ए हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, बी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, सी टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड, डी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गाझियाबाद. प्रश्न क्रमांक 19. अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या वन हेल्थ जॉईंट प्लॅन ऑफ ॲक्शनचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 3 वर्ष, बी 4 वर्ष, सी 5 वर्ष, डी 10 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5 वर्ष. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या संस्थेने चोरी झालेल्या सांस्कृतिक वस्तूंचे नवीन आभासी संग्रहालय सुरू केले आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए युनेस्को, बी IUCN, सी WTO, डी युनिसेफ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए युनेस्को. प्रश्न क्रमांक 21. कोणते केंद्रीय मंत्रालय स्वामिह गुंतवणूक निधी प्रायोजित करते? ऑप्शन आहेत ऑप्शन ए गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, बी संरक्षण मंत्रालय, सी अर्थ मंत्रालय, डी गृह मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अर्थ मंत्रालय. प्रश्न क्रमांक 22. अंटार्क्टिका आणि आर्क्टिकमधील मोहिमेसाठी राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र NCPOR ही नोडल एजन्सी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए उत्तराखंड, बी गोवा, सी केरळ, डी कर्नाटक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोवा. प्रश्न क्रमांक 23. कोणता देश B-21 रायडर बॉम्बर शी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए संयुक्त राज्य, बी रशिया, सी इराण, डी इस्रायल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए संयुक्त राज्य. प्रश्न क्रमांक 24. जागतिक GDP मध्ये G20चा वाटा अंदाजे किती टक्के आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए 50%, बी 65%, सी 75%, डी 85%. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 85%. प्रश्न क्रमांक 25. तीर्थक्षेत्राच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे कोणता उपक्रम सुरू केला आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन ए स्वच्छ तीर्थक्षेत्र प्रकल्प, बी पवित्र साईट स्वच्छता कार्यक्रम, सी स्वच्छ भारत उपक्रम, डी स्वच्छ मंदिर अभियान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी स्वच्छ मंदिर अभियान. व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.